नमस्कार मित्रांनो, सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी. सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला देतोय, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. सिपाई हमाल पदासाठी जर तुम्ही परीक्षा दिलेली आहे आणि मित्रांनो तुमचं निवड यादीमध्ये नाव आहे स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी, तर बघा मित्रांनो, त्याच्यासाठी आता ऑफिशियल वेबसाईटवरती सूचना प्रसिद्ध झालेली आहे. त्याचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. तुम्हाला त्याचं हॉल तिकीट कसं भेटणार आहे ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा, असेच तुम्हाला अपडेट भेटत राहतील. तर बघू शकता, सिपाई हमाल पदासाठी मित्रांनो स्वच्छता आणि सक्रियता चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना खालील सूचनांची नोंद घेण्यास सूचित केले जात आहे. आणि हे डायरेक्ट मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय मार्फतची सूचना आलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवरती. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर बघा, 1 नंबरला म्हटलं आहे, पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवाराने जिथे तिने अर्ज केला आहे तिथे जाऊन दिनांक 1/8/2024 म्हणजे 1 ऑगस्ट 2024 ते 5 ऑगस्ट 2024 दरम्यान न्यायालयीन सुट्ट्या वगळून अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र, बघा तुमचा भरलेला अर्ज जो आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा TCSचा प्रोफाईल लॉग इन करायचा आहे. जर तुमच्याकडे अर्ज नसेल तर ठीक आहे. जर तुम्ही PDF फाईल सेव्ह करून ठेवलेली आहे तर तुमचा जो अर्ज आहे त्याची प्रिंटआउट काढायची आहे. वाटल्यास तर कलर प्रिंटआउट घ्या. तर इथं त्यांनी सांगितलेलं नाही कलर वगैरे. त्याचसोबत तुमचं मूळ प्रवेशपत्र कुठलं मित्रांनो, तुम्ही जी लेखी परीक्षा दिलेली होती ना, स्क्रीनिंग टेस्टच्या वेळी वापरलेलं, म्हणजे लेखी परीक्षेला जे तुमचं हॉल तिकीट आलेलं होतं मित्रांनो, जी 30 मार्काची लेखी परीक्षा झाली होती तुमची, त्याचं हॉल तिकीट जे आहे त्याच्या सोनसांक्षिकीत छायाप्रतीसह, सोनसांक्षिकीत म्हणजे तुम्हाला त्याच्या प्रिंटआउट काढायचे, त्याच्यावरती स्वतःची साईन करायची आहे आणि त्याची छायाप्रत घेऊन म्हणजे त्याची प्रिंटआउट घेऊन संबंधित जिल्हा न्यायालयात जमा करणे. बघा, तुम्हाला हे संबंधित जिल्हा न्यायालयामध्ये जमा करायचं आहे मित्रांनो. तुम्ही ज्या जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे, ज्या जिल्हा न्यायालयाची परीक्षा तुम्ही दिलेली आहे, ठीक आहे. समजा तुम्ही या ठिकाणी पुण्याला अर्ज केला होता, नांदेडला अर्ज केला होता, लातूरला, मुंबईला, जिथे पण अर्ज केलेला होता, ज्या जिल्हा न्यायालयाची परीक्षा दिली तिथं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, ते जमा करायचं आहे. त्यानंतर तिथं गेल्यानंतर अजून दुसरी काय प्रोसेस करायची, बघा, प्रवेशपत्राची पडताळणी केल्यानंतर, जे तुमचं लेखी परीक्षेचं प्रवेशपत्र आहे त्याची पडताळणी केल्यानंतर संबंधित जिल्हा न्यायालय मूळ प्रवेशपत्र उमेदवारास परत करेल. मग तुम्हाला जे प्रवेशपत्र तुम्ही द्याल, म्हणजे लेखी परीक्षेचंच प्रवेशपत्र जे आहे तिथं तपासतील, ते मूळ प्रवेशपत्र तुम्हाला परत करतील. मग त्याच्यावरती तुम्हाला डेट देऊ शकतात ते पुढची, किंवा मित्रांनो या ठिकाणी तेच प्रवेशपत्र मग तुम्हाला स्वच्छता चाचणी चाचणीसाठी वापरता येईल. पुढं मग कधी यायचं वगैरे, काय किती तारखेला स्वच्छता चाचणी चाचणी वगैरे होईल तिथेच तुम्हाला काय होईल समजणार आहे. त्याच प्रवेशपत्रावरती माहिती दिली जाऊ शकते, किंवा वेगळं देखील हॉल तिकीट तुम्हाला परत मग स्वच्छता चाचणी चाचणीसाठी मित्रांनो येऊ शकतं. हे फक्त तुम्हाला काय आहे, या ठिकाणी तुमची तपासणी करायची, ही पहिली प्रोसेस आहे. आता त्यानंतर 3 नंबरला म्हटलं आहे, पुढील सूचनांसाठी संबंधित जिल्हा न्यायालयाचे नोटीस बोर्ड आणि अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासणे. बघा, पुढील जे पण मित्रांनो तुमची मग स्वच्छता चाचणी कधी होईल, किंवा त्याचं अजून वेगळं प्रवेशपत्र भेटेल का, त्याच्याविषयी मग पुढं तुम्हाला काय येणार आहे, नोटीस बोर्ड आणि अधिकृत वेबसाईट जी आहे ती येणार आहे. मग सध्या तुम्हाला आता एकदा तरी जिल्हा न्यायालयामध्ये आत्ता सध्या जावं लागणार आहे ह्या तपासणीसाठी. त्याच्यानंतर मग पुढं तुम्हाला डायरेक्टली स्वच्छता आणि चाचणी चाचणीसाठी मग जिल्हा न्यायालयामध्ये जायचं आहे. तर ही अशा पद्धतीची मित्रांनो सूचना आलेली आहे आजच्याच 30 जुलै 2024ची. थोड्याच वेळापूर्वी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवरती मित्रांनो प्रसिद्ध केलेली आहे. सिपाई आणि हमाल पदासाठी सध्या हे आलेलं आहे. आता लिपिक पदासाठी देखील मित्रांनो लवकरच सूचना प्रसिद्ध होईल. लिपिकचं याच्यासोबतच यायला पाहिजे होतं, परंतु अजूनपर्यंत लिपिक पदाची या ठिकाणी सूचना आलेली नाही. जशी मित्रांनो सूचना प्रसिद्ध होईल तशी लिपिकची देखील तुम्हाला माहिती जी आहे ती शेअर केली जाईल. तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलेलं होतं, तुमचं निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे का, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. निवड यादी पाहून घ्या मित्रांनो. निवड यादीमध्ये तुमचं नाव 2दा-3दा सर्च करा, थोडं वेट करा. या ठिकाणी वाटलंच तर लॅपटॉपवरती, किंवा तुमचं जे पण जिल्हा न्यायालयाची यादी आहे, जिल्हा न्यायालय तुमचं त्या PDF फाईलमधून ओपन करा आणि त्या यादीमध्ये सर्व नावं चेक करा. कारण की एका वेळेस PDF सर्च देखील होत नाही. जे पात्र उमेदवार आहेत त्यांनाच या ठिकाणी बोलवलेलं आहे. जी इलिजिबल लिस्ट आहे बघा सिपाई हमाल पदासाठी, त्यातीलच उमेदवारांनी फक्त या ठिकाणी जायचं आहे. लक्षात राहू द्या, पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनाच याची नोंद घ्यायची आहे. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अशी सूचना प्रसिद्ध झालेली आहे. पुढील प्रक्रिया मित्रांनो सिपाई हमाल पदाची सुरू झालेली आहे. आपल्याला वाटत होतं की ऑगस्टमध्ये उशीर होतो की काय पुढील प्रक्रिया सुरू होण्यासाठी, परंतु झालेले मित्रांनो 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान मित्रांनो हे करणं गरजेचं आहे. कारण
की हे जर नाही केलं तुम्ही तर मात्र पुढं ते तुम्हाला मग स्वच्छता चाचपल्य चाचणी देऊ देणार नाहीत. लक्षात राहू द्या, 5 ऑगस्टच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला हे सर्वांनी करून घ्यायचं आहे. हे खूप महत्त्वाची प्रोसेस असणार आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल ही सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.